कृष्णायन भाग 52. लेखिका काजल ओझा वैद्य. अनुवाद प्राध्यापक सुधीर कवठाळकर. अभिवाचन अदिती पालिमकर. रुक्मिणीनं तीच गोष्ट सत्यभामेला सांगितली होती जी कृष्णानं रुक्मिणीला सांगितली होती. ते संपूर्ण तुझेच आहेत आणि तरीही दुसऱ्या कोणाचेही आहेत. ते देण्यात कधीही कमीपणा करत नाहीत. मात्र त्यांच्या प्रेमापेक्षा तुमची अपेक्षा जास्त वाढली तर समस्या निर्माण होते. नसणं जाणवायला लागतं. त्यांचा जन्म, त्यांचा जीवन आणि मृत्यू कशावरही त्यांचा किंवा आपला अधिकार नाही. त्यांचा जन्म धर्मसंस्थापनासाठी, विश्वकल्याणासाठी झाला होता. तेच त्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांचं अस्तित्वही तेच. सत्यभामेचं अंतःकरण निर्मळ होत होतं. ज्याच्याबरोबर जगली तो कृष्ण तिला आज उमगला होता. ज्या कृष्णाला ती शोधत होती तो मिळाला निघून गेल्यानंतर. ईश्वर असण्याचा हाच अनुभव असावा की तुम्ही त्याला शोधा, त्याची कामना करा. तुम्ही मागता तेव्हा मिळत नाही, पण तो स्वतः प्रकट होतो आत्म्यातून, सत्यरूपातून, हृदयातून, मनातून आणि मग रोम रोम व्यापून टाकतो. श्रीकृष्णाच्या भामेला आज सत्य सापडलं होतं. आज खऱ्या अर्थानं ती अर्धांगी झाली होती कृष्णाची. रुक्मिणीनं सत्यभामेला बरंच शांत केलं आणि प्रभास क्षेत्री जाण्याचा निर्णयही सांगितला. तू येशील भामे? रुक्मिणीनं विचारलं. नाही ताई, नाही, मी इथंच राहीन, या द्वारकेतच. इथं प्रभूंच्या आठवणी आहेत, त्यांचा सुगंध आहे. त्यांच्यासोबत घालवलेले दिवस निक्षण जिवंत आहेत अजूनही इथं. त्या क्षणांसह मी जगेन. त्या कृष्णाबरोबर दिवस रात्र घालवूनही ज्यांना मिळवू नाही शकले त्या कृष्णाला आता मिळवीन. या महालाच्या दगडात त्यांची चरणधूळ आहे. महालाच्या घुमटांतून अजूनही त्यांचा आवाज घुमतो. या गवाक्षात अजूनही बसलेले प्रभू दिसतात मला. जन्माष्टमीच्या उत्सवात गुलाल उडवणारे प्रभू आजही माझ्या डोळ्यात जिवंत आहेत, जीवित आहेत. ते सर्व क्षण मी आता नव्यानं जगेन. मी अखेरच्या क्षणापर्यंत मी द्वारका सोडणार नाही, कारण माझे नाथ, माझे प्रभू, माझे प्राण इथं राहिले होते, इथं राहतात आणि चिरकाल इथंच राहणार आहेत. सत्यभामा बोलत राहिली, अविरत, सतत, न थांबता, पण असंबद्ध. तिला तिथंच सोडून रुक्मिणी द्वारकेच्या महामार्गावर आली. द्वारकेच्या सामसूम सोन्या रस्त्यावर रुक्मिणी एकटीच पुढं पुढं जात होती. कृष्णाच्या रथाच्या घंटिका ऐकू आल्या. मधुर झंकार करणाऱ्या त्या चांदीच्या घंटिका रुक्मिणी ओळखत होती. तिच्या महालाच्या गवाक्षात प्रहर न प्रहर उभी राहायची ती या घंटिकांचा नाद ऐकण्यासाठी. ज्या संध्याकाळी त्या घंटिकांचा नाद तिच्या महालाच्या प्रांगणात ऐकू यायचा, उत्सव होऊन यायची ती संध्याकाळ तिच्यासाठी. महाराणी, महाराणी, दारुकाचा आवाज ऐकू आला. कृष्ण सारथ्याचा तो आवाज रुक्मिणीला परिचितच होता. ती थांबली, मागं वळून बघितलं. रथ घेऊन दारुकच येत होता. कृष्ण परत आला असेल कदाचित, या आशेनं रुक्मिणीनं रथात निरखून पाहिलं. आशा फसवी निघाली. रथात कोणीही नव्हतं. रथ समीप येताच रुक्मिणीनं अधीरपणानं विचारलं, प्रभू कुठे आहेत? पार्थ आणि द्रौपदी माता कुठे आहेत? दारुकानं विचारलं. का? रुक्मिणीच्या आवाजात धक्का जाणवत होता, भयाचा. की मी त्यांना न्यायला आलोय. नि मला नाही? पण तिचे शब्द इथंच अडकले. चला महाराणी चला, नाहीतर. दारुकाची जीभ पुढं बोलायला धजावली नाही. रुक्मिणीच्या मनात अमंगळ शंकेचं घुबड गुदकारलं. काहीही न विचारता ती झटकन रथात बसली आणि रथ विलक्षण वेगानं द्वारकेच्या समुद्र तटाकडे निघाला. आपण या बाजूला कुठं चाललोय? रुक्मिणीनं विचारलं. समुद्रमार्गानं आपण प्रभास तीर्थाला लवकर पोहोचू. अजूनही कदाचित प्रभूंची भेट होण्याची शक्यता आहे.
दारुकानं संथ पण कापऱ्या आवाजात सांगितलं, म्हणजे विश्वाच्या कल्याणासाठी जन्मलेला, त्यासाठी जगणारा आणि विश्वाच्या कल्याणासाठीच प्राणत्यागाची तयारी करणारा पती किती निराळा, किती प्रिय आणि पूर्ण स्वतःचा वाटला होता रुक्मिणीला त्या रात्री. चौक ओलांडून रुक्मिणी पुढं गेली. सत्यभामेचा महाल उजव्या बाजूला, विशाल गवाक्ष, त्यात झुलणाऱ्या वेली, सोनेरी पिंजऱ्यातले मैना पोपट, गवाक्षांचे खांब रत्नजडित होते. सत्यभामेचा महाल म्हणजे तिची रसिकता आणि सौंदर्याबद्दलची अभिरुची यांचीच साक्ष होता. सर्व महालात बहुतेक तिचाच महाल सुंदर होता. तिथं दासदासी पण सर्वाधिक होते. अलंकार पण इतरांपेक्षा अधिक बनवून घ्यायची. सत्यभामेच्या महालात सर्वात जास्त वस्त्र, प्रावरण आणि सुगंधी द्रव्य असायची, यायची. कृष्णाला प्राप्त करून घ्यायच्या अनेक मार्गांपैकी एक म्हणजे त्याला मोहात आपल्या सौंदर्य पाशात बांधणं हा आहे, अशी सत्यभामेची समजूत होती. कृष्णाच्या इतर राण्यांच्यात वयानं सत्यभामा सर्वात लहान होती. कदाचित म्हणूनच कृष्णासहित सर्वजण तिचे लाड कोडकौतुक करायचे. तिच्याकडून अजाणता झालेल्या चुका हसून सोडून द्यायचे. कृष्णाला रुक्मिणीचा समजूतदारपणा आणि सहनशीलता फार आकर्षून घ्यायची. उदात्त वर्तनामुळे रुक्मिणीबद्दल एक आदराची, सन्मानाची भावना कृष्णाच्या मनात निर्माण झाली होती आणि सत्यभामा स्पष्ट बोलायची नाही, पण रुक्मिणीची ईर्ष्या करायची. कृष्णाचं रुक्मिणीबरोबरचं तादात्म्य, न बोलताही तिचं सतत राहणारं अनुसंधान, यामुळं आपण रुक्मिणी इतकं कृष्णाच्या जवळ नाही असंच भामेला वाटत राहायचं. अर्थात ते असत्य होतं, पण सत्यभामेच्या मनातला तसा भ्रम तिला ईर्ष्या करायला लावायचा. रुक्मिणीची नजर सत्यभामेच्या महालाकडे गेली. गवाक्षात सत्यभामा उभी होती. अलंकार, आभूषण नसलेली, निस्तेज डोळ्यांची, श्वेतवस्त्र ल्यालेली. शरीरावर कर्णफुले, हार नव्हते. लांब केसांचा अंबाडा सुटून केस काळे भोर, चमकदार केस पाठीवर मोकळे पसरलेले होते. चेहऱ्यावर सतत फुलणारं हास्य कुठेतरी हरवल्यासारखं झालं होतं. डोळे गारगोट्यांसारखे निष्प्राण वाटत होते. सदैव उत्साहानं फुलणारी सुंदर सत्यभामा आता गवाक्षात उभी केलेली एखादी दगडाची मूर्ती भासत होती. सत्यभामेला तशा अवस्थेत पाहून रुक्मिणीच्या हृदयात वेदनेची कळ उठली. असत धावत जावं न तिला कवेत घ्यावं असं तिच्या मनात आलं. खूप माया करून मस्तक चुंबून तिला आशीर्वाद द्यायची इच्छा रुक्मिणीला झाली. दूर आकाशात नजर लावून बसलेल्या सत्यभामेचे डोळे अचानक रुक्मिणीकडे वळले. तिनं रुक्मिणीला पाहिलं, पण तिच्या नजरेत ओळखीचा भावच नव्हता. चेहरा यथावत भकास राहिला होता. तेच स्थिर डोळे आणि हास्य नसलेला चेहरा. सत्यभामेला या अवस्थेत छेडू नये असं रुक्मिणीला वाटलं असावं. ती तशीच पुढं निघाली. तिला लवकर पोहोचायचं होतं तिच्या प्रभूजवळ. काही पावलं ती गेली नसेल तोच हाक ऐकू आली तिला, रुक्मिणीताई, रुक्मिणीताई. रुक्मिणीची पावलं थबकली. हाक मारणारा आवाज सत्यभामेचा होता. धावत धावत ती रुक्मिणीजवळ आली. तिनं रुक्मिणीचे खांदे धरून तिला आपल्याकडे फिरवलं आणि नजरेला नजर खेळवून विचारलं, रुक्मिणीताई, प्रभू आता परत येणार नाहीत? हतप्रभ होऊन रुक्मिणी तिच्या डोळ्यात पाहत राहिली. किती कोरडे, रिकामे, भकास होते ते डोळे. डोळ्यात जणू वाळवंट आलं असावं इतके कोरडे. फसवल्याची, सोडून गेल्याची वेदना होती त्या डोळ्यात. नजर खाली वळली रुक्मिणीची. भामेला काय उत्तर द्यावं हेच सुचेना तिला. प्रभू परत येणार नाहीत? सांगा, सांगा ना ताई. भामेनं परत विचारलं. सत्य सांगण्याशिवाय आता रुक्मिणीजवळ दुसरा मार्गच नव्हता. तिनं सत्यभामेच्या खांद्यावर हात हलकेच काढून तिला जवळ ओढलं आणि छातीशी घट्ट धरली. पाठीवरनं हात फिरवायला सुरुवात केली. खरंच भामे, आता प्रभू परतणार नाहीत. इथून ते प्रभास क्षेत्री गेलेत आणि तिथूनच निजधाम. पटकन सत्यभामेनं तिच्या हाताचा पंजा रुक्मिणीच्या तोंडावर ठेवला. छे छे,
असं कसं होईल? तिच्या डोळ्यात कमालीची करुणा, काहीशी भ्रमिष्टपणाची झाक होती. तिला घेतल्याशिवाय कृष्ण निघून गेला हे तिला मान्यच होत नव्हतं. ताई, तुमची काहीतरी चूक होतीये. मला सांगितल्याशिवाय, मला सोबत घेतल्याशिवाय प्रभू तसे जाऊ शकत नाहीत. ते अंतिम प्रयाण आहे भामे, त्यात कुणाला बरोबर नसतं घेऊन जायचं. पण पण मी तर त्यांची सर्वात लाडकी, सर्वात जवळची, खरं ना? सत्यभामेनं विचारलं. जणू काही रुक्मिणीनं आत्ताही ते मान्य केलं तर तिच्या उणीवा, रागद्वेष, आक्षेप सगळं इथल्या इथं पूर्ण होणार होतं. हो, खरी गोष्ट. बालकासारखं छातीला चिकटलेल्या भामेच्या मोकळ्या केसातून रुक्मिणीची बोटं फिरू लागली. तुझ्यापेक्षा अधिक प्रिय, अधिक निकट होतच कोण प्रभूंना? तू तर त्यांचा जीव, त्यांची प्रिय अर्धांगी. रुसलेल्या बालकाला समजवावं तशी रुक्मिणी मनधरणीच्या स्वरात म्हणाली. आणि एकदमच सत्यभामा हमसाहमशी रडू लागली. मला मला क्षमा करा ताई, मला क्षमा करा. मी सतत तुमची ईर्ष्या केली. प्रभूशी तुमचं तादात्म्य, निकटता मला बोचत राहिली. तुमचं पट्टराणी पद मला जाळत राहिलं. म्हणून तर मी प्रभूंची प्रिय नाही बनू शकले. अंतिम प्रयाणाच्या वेळी त्यांनी तुम्हाला सांगितलं, तुमचा निरोप घेतला आणि मला. सत्यभामा सतत हुंदके देत होती. त्या हुंदक्यांनी मनातली सगळी मळमळ धुतली जात होती. प्रवासाकडे गेलेल्या यादवांच्या पायांचे ठसे हळूहळू पुसून टाकत होता. एक एक लाट येत होती, काही ठसे पुसून परत जात होती. रुक्मिणी एका ओळखीच्या चरणकमलांच्या चिन्हांजवळ अचानक बसली. डोळ्यातून आसवं झरू लागली. तेच चरण ज्यावर रोज तिच्या केसांच्या बटा झुकत होत्या, रोज ज्यावर ती स्वतः चंदन लेपन करत होती, तेच चरण ज्यांच्या विश्वासावर सगळं सोडून निघून आली होती. तिच्या नाथांचे, श्रीकृष्णाचे ते चरण होते. वाळूत खोलवर त्यांचे ठसे उमटले होते, पाण्यानं भरले होते. रुक्मिणीचे अश्रू पाण्यानं भरलेल्या त्या चरणरूपी सरोवरात चरणांवर अभिषेक करत होते. दारुक बाजूला येऊन उभा राहिला होता. त्याचे डोळे आश्चर्यानं विस्फारले. पाण्यानं काठोकाठ भरलेल्या त्या चरणचिन्ह सरोवरात रुक्मिणीचे अश्रूही सामावले जात होते, पण एकही बिंदू बाहेर येत नव्हता. श्रीकृष्णाची चरणचिन्ह देखील सर्वांचा स्वीकार करत होती. समस्तांचा समानतेनं आदर आणि प्रेमानं पूर्ण स्वीकार, हेच तर श्रीकृष्णाचं जीवन होतं. महाराणी, नौकेची व्यवस्था झाली आहे, चलावं. रुक्मिणी उठली. श्रीचरणांचे धूळ मस्तकी घेऊन मध्यान्नीच्या तापापासून बचाव करण्यासाठी उत्तरीय माथ्यावर ओढून ती दारुकाबरोबर नौकेत बसली. नौका सोमनाथच्या समग्र किनाऱ्याच्या दिशेनं निघाली. भाग 52 समाप्त. क्रमशः.